शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेले आहे। ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे। प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकानं सकाळीच हे धाडसत्र सुरू केलं आहे। सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीनं कारवाई सुरू केली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते। सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भारतीय जनता पक्षानं समर्थन केलंय। या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून मात्र कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती आणि त्यामुळे त्यांना लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा सुद्धा आता शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे। प्रताप सरनाईक यांच्या घरी आता ईडीने ही छापेमारी केलेली आहे। प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश यांच्या घरावर सुद्धा आता ईडीने ही छापेमारी केली आहे। त्यांच्या घराबरोबरच कार्यालयावर सुद्धा आता छापेमारी केल्याचं बोललं जातं। प्रताप सरनाईक सध्या भारताच्या बाहेर असल्याचं सुद्धा आता कळतंय। ही थेट दृश्य आपण बघतोय। ईडीने ही छापेमारी केलेली आहे। सगळी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यांच्या कार्यालयावर, त्यांच्या घरावर ही थेट छापेमारी ईडीकडूनही करण्यात आलेली आहे। प्रताप सरनाईक आता अडचणीत सध्या आलेले आहेत। अनेक व्यवसाय प्रताप सरनाईक यांचे आहेत। त्याचबरोबर 3दा ते आमदार होते। सध्या ओळा माजिवडा या मतदारसंघाचं प्रताप सरनाईक हे प्रतिनिधित्व करतात। शिवसेनेचे आमदार आहेत। ते काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्तेपदी त्यांची निवड झाली होती। अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी थेट भाष्य केलं होतं म्हणून प्रताप सरनाईक वारंवार अडचणीत ठरले होते आणि आता थेट आपण बघतो प्रताप सरनाईक यांच्या घरावर ही ईडीची छापेमारी झालेली आहे। नेमकी कारवाई का झाली त्यावर आपण एक नजर टाकूया। अर्णब विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्याची शिफारस प्रताप सरनाईक यांनी केली होती। अन्वय नाईक प्रकरणात चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली होती। तर दुसरीकडे कंगना प्रकरणात सुद्धा आक्रमक भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली होती। काही वादग्रस्त वक्तव्य सुद्धा केले होती आणि त्यामुळे सुद्धा ते अडचणीत आले होते आणि आता थेट आपण बघतो ही ईडीची कारवाई त्यांच्यावर झालेली आहे। राजकीय हेतूनं किंवा हेतू पुरस्सर अशा प्रकारे कारवाई झाल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाने याचं समर्थन तर केलेलं आहे, मात्र शिवसेनेकडनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया यामध्ये आलेली नाहीये। आणि अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला होता। कंगना राणावत त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता आणि त्यानंतर आपण बघतो आता ईडी थेट प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयामध्ये दाखल झालेले। किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया येते ते आपण बघूया। सेना नेते आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या परिवारात अनेक कंपन्या ठिकठिकाणी ईडीने धाडी घातल्या। जर बेनामी कारोबार असेल, बोगस कंपन्या असेल, सरकारी पैसा भ्रष्टाचाराचा पैसा वळवला असेल, पार्क केला असेल तर कारवाई व्हायला हवी। आणि हे जे शिवसेना आणि त्यांचे मोठे मोठे नेते ओ त्यांचा जो मुखिया आहेत, त्यांचे महापरिवार पण असेच उद्योगधंदे करतात ते सगळ्यांना माहीत आहेत। ईडीच्या कारवाईचं स्वागत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या बरोबर आहे। प्रवीणजी, आपण बघतोय ईडीने ही छापेमारी केलेली आहे, मात्र ही हेतू पुरस्सर किंवा राजकीय हेतूने प्रेरित झाल्याची छापेमारी असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। आपलं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, अजिबात राजकीय हेतून प्रेरित होऊन कारवाई आहे असं मला वाटत नाही। तसं असायचं काही कारण नाही, कारण असं जर असतं तर कोणालाही लहर आली तर कोणी कोणाची ईडीची चौकशी लावेल आणि छापे टाकत बसेल। काही आपल्याला त्या ईडीच्या नियमावली चौकट का करायची, कशी करायची आहेत आणि त्याच्यामुळे अजिबात राजकीय हेतून प्रेरित नाही। आणि त्यामुळे ही एकतर तक्रारी असतील किंवा ईडी छापा टाकत असताना काही एका दिवसात लहर आली म्हणून टाकत नसते। त्यापूर्वी अनेक माहिती, अनेक दस्तऐवज त्या ठिकाणी गोळा करत असते आणि एकदा त्यांच्या हातात काय मिळालं तर अशा प्रकारची कारवाई होत असते। आता यथावकाश हे का झालं, कशातनं झालं हे सगळं आपल्या समोर येईल, परंतु राजकीय हेतूने अभिनिवेशातनं काय झालंय असं अजिबात वाटत नाही। तसं होऊ शकत नाही, कारण तसं असतं तर सगळीकडे सरसकट अशा छापे गेले असतील आणि त्याच्यामुळे त्यांची एक प्रक्रिया आहे। या ज्या स्वायत्त यंत्रणा आहेत, निर्णय स्वायत्त त्या ठिकाणी घेत असतात आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला कळेल।
निश्चितच धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. ह्या स्वायत्त संस्था आहेत त्या त्यांचा निर्णय स्वतंत्रपणे घेत असतात आणि त्यांच्या हातात काही पुरावे लागल्यामुळेच अशा प्रकारे कारवाई केल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या असल्या. भारतीय जनता पक्षाने ह्याचं सगळ्याच छापेमारीचं समर्थन करत असले तरी मात्र राजकीय क्षेत्रात मात्र वेगवेगळ्या चर्चा आता रंगायला लागलेल्या. विद्याताई चव्हाण सुद्धा आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या. विद्याताई, आपण बघतोय एकीकडे भारतीय जनता पक्ष म्हणते की हे स्वायत्त संस्था स्वतंत्रपणे ते कारवाई करतात, तर दुसरीकडे अशा सुद्धा चर्चा झाली की हेतुपुरस्सर अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? निश्चितच अगदी भारतीय जनता पक्ष जेव्हापासून केंद्रात आला आहे आणि ईडीचा त्यांनी एवढा प्रमाणात बेसुमार गैरवापर केलेला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची छापेमारी म्हणजे त्यातलंच एक आहे. ज्या कंगनाच्या विरोधात प्रताप सरनाईक यांनी जोरदार हे केलं होतं आणि अर्णब गोस्वामीच्यावर हक्कभंग आणला पाहिजे म्हणून आक्रमकपणे जे त्यांनी पावित्रा घेतला होता, त्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी ही ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि केंद्र सरकारच्या हातामध्ये जेव्हापासून 6 वर्ष झाले सत्ता आली आहे आणि महाराष्ट्रात पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे गृह खातं होतं तेव्हापासून त्यांनी अशा प्रकारे लोकांना दबाव आणण्याचं हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि अनेक लोकांच्या फायली दडवून त्यांना ब्लॅकमेलिंग करायचं. सत्तेतनं ब्लॅकमेलिंग कसं करता येतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भाजप आहे. भाजपचे आता प्रवीण दरेकर बोलत होते, किरीट सोमय्या बोलत होते. या दरेकरांच्या बँकचे एवढे घोटाळे झाले, त्यांच्यावरती नाही ईडीचे छापे पडत कधी. त्यांनी मुंबई बँकेमध्ये आणि इतर बँकांमध्ये किती घोटाळा केला. हिंमत असेल तर भाजपने टाकावी ना ईडीची डाळ, पण भाजप ते करणार नाही. आणि आता निर्लज्जपणे हे सांगतायत की ही सूडबुद्धीने केलेली, ही सूडबुद्धीच आहे. ज्यांच्याकडे केंद्रीय खाते आहे ते अमित शहा जे आहेत ते अशा प्रकारे कारवाया कोणावर करतायत? का करतायत ते? कारण त्यांच्या हातात सत्ता दिली, गुंडांच्या हातात सत्ता दिल्यानंतर जे व्हायचं तेच होतंय. आणि हे अशा प्रकारे लोकांना त्रास देणं, ईडीच्या चौकशा लावणं, त्यांनी हे सगळे प्रयोग राष्ट्रवादीवरती पण करून बघितले. आमचे उच्च नेते शरद पवारांच्या वरती पण त्यांनी ईडीची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला, पण सपशेल तोंडावर पडले. विद्याताई, आता राष्ट्रवादी हा शिवसेनेच्या पाठीशी किंवा प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी उभी राहणार आहे? तर नाही, ज्याच्या कोणाच्या, फक्त प्रताप सरनाईक किंवा शिवसेना नाहीये. जे लोक भाजपच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका घेतात त्यांना धडा शिकवण्यासाठी जर ईडीचा वापर करत असतील किंवा आपण बघतो सीबीआयचा वापर करतायत, अनेक ठिकाणी यांनी सुप्रीम कोर्टाचा पण वापर केलेला आहे. आता लोक खुलेआमपणे बोलायला लागलेले आहेत की अशा प्रकारे ह्या ज्या संस्था आहेत ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात त्याचा गैरवापर इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय की शेमडपोर सुद्धा गल्लीतला आता बोलायला लागले. पुरस्कार हे सगळं झाल्याचा आरोप केला आता. धन्यवाद विद्याताई तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली आहे. घरी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने हे धाडसत्र सुरू केलेलं आहे. सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक आणि पूर्वेश याच्या घरी ईडीने ही कारवाई सध्या सुरू केलेली आहे. आणि इतकंच नाही, प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीने ही छापेमारी सध्या सुरू केलेली आहे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई सुरू असल्याची सध्या माहिती मिळते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या घरी ईडीने छापे मारले, त्यामुळे एकच सध्या खळबळ उडालेली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर केलेल्या ईडीनं या कारवाईचं एकीकडे भारतीय जनता पक्ष समर्थन करत असले तरी मात्र ही हेतुपुरस्सर कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. आपण बघतोय एकीकडे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाल्याचं सध्या बोललं जात आहे. आपण बघतोय की प्रताप सरनाईक यांनी आपण बघतोय शिवसेनेच्या प्रवक्तेपदी खरं तर त्यांची नियुक्ती झाली होती आणि शिवसेनेचे प्रवक्ते झाल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रताप सरनाईक हे वक्तव्य करत होते किंवा टीका करत होते, यामध्ये आपण बघितलं सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंग त्यांनी प्रस्ताव आणलेला आहे. तर दुसरीकडे कंगना राणावत यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आणि त्यानंतर अशा प्रकारे ईडीची कारवाई होत असल्याचं बोललं जातं. अर्णब विरोध अन्वय नाईक प्रकरणात सुद्धा चौकशीची मागणी त्यांनी केली होती. कंगना प्रकरणात सुद्धा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे ईडीच्या रडारवर सध्या सरनाईक असल्याचं बोललं जातंय. कायम चर्चेत राहिले होते या सगळ्या प्रकरणावर सरनाईक आणि आता थेट ईडीने त्यांना छापेमारी केलेली आहे.
निवृत्ती बाबर आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. निवृत्ती, आपण बघतोय ईडीने आता छापेमारी केलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छापेमारी झाल्याचं बोललं जात आहे. पण अशा प्रकारे छापेमारी करण्याच्या पूर्वी नोटिसा पाठवल्या जातात. अशा संदर्भातली नोटीस प्रताप सरनाईक यांना आली होती का आणि सध्या नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच मनुश्री, सकाळी 8 वाजता ईडीने प्रताप सरनाईक यांचं हिरानंदन इथं घर आहे तिथे छापेमारी केलेली आहे. मी आपण आता जर पाहिलं तर आपल्या जी बाजूची परिस्थिती आहे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे इकडे या प्रकारे या साईडला आपण पाहू शकतो की पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे तैनात करण्यात आलेला आहे. प्रताप सरनाईक असतील किंवा त्यांचे 2 जे पुत्र आहेत त्यांना देखील ईडीनेच जी त्यांच्या छापेमारी केलेली आहे. हे तिघेही जे आहेत ते आता भारतामध्ये नाहीत, ते बाहेर आहेत. तरीसुद्धा त्यांच्या घरी आता ईडीची चौकशी सध्या त्यांनी छापेमारी केलेली आहे. आपण त्यांचे ही त्यांची सोसायटी आहे हिरानंदानी, येत्या 23व्या मजल्यावरती प्रताप सरनाईक हे राहत आहेत. आपण कशा प्रकारे पाहू शकतो की बंदोबस्त कशा प्रकारे तैनात करण्यात आलेला आहे. सकाळी 8 वाजता ईडीचं पहिलं पथक जे आहे ते इथे दाखल झालेलं आहे. कशा प्रकारे इथं चौकशी सकाळपासून सध्या तरी सुरू आहे. एकंदरीत असं समजलं जात आहे की प्रताप सरनाईक यांच्यावरती सूडबुद्धीचं राजकारण आहे ते कुठेतरी केले गेल्याची अशी सध्याची सर्वीकडे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आपल्यासोबत आपला प्रतिनिधी सकाळपासून जिथे कव्हर करतोय आपल्या ठाण्याचा प्रतिनिधी निकेश शार्दूल आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगशील, सकाळपासून तू इथे कव्हर करतोय, कशा प्रकारचा अनुभव? नक्कीच सकाळी 8 वाजल्यापासून ईडीने इथे छापेमारी केलेली आहे. ठाण्यातले प्रताप सरनाईक यांचे जे 2 घरं आहेत, जे एक वसंत लाऊन्स आणि हे हिरानंदानी इस्टेटमधलं हे जे घर आहे, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जे आहेत ईडीने छापेमारी केलेली आहे. प्रताप सरनाईक हे गेल्या 3 टर्मपासून शिवसेनेचे ओवळा माजिवडाचे आमदार राहिलेले आहेत. ठाण्यात त्यांचं चांगलं राजकीय वर्चस्व आहे. त्यातच आमदार असताना देखील त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे, बांधकाम व्यवसाय आहे आणि त्याची चौकशी कुठेतरी ईडी करते का किंवा मनी लॉन्ड्रिंगची नुसार चौकशी करते का हे अजून अद्याप कळलेलं नाही आहे. मात्र जर तुम्ही पाहिलं तर प्रताप सरनाईक यांना जेव्हा प्रवक्ता बनवल्यापासून प्रताप सरनाईक वारंवार जे आहे विरोधकांवरती जे आहे टोप डागून होते. त्या कारणातून कुठेतरी त्यांची जी आहे आता ईडी चौकशी लावलेली आहे. अशी सध्या राजकीय वर्तुळात चौकशी म्हणजे चर्चा सध्या रंगलेली आहे. नक्कीच मनुश्री, आपण पाहतोय की राजकीय वर्तुळात सध्या तरी चर्चा आहे. मी या साईडला आपण पाहू शकतो मनुश्री कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कारण की सकाळी 8 वाजता ईडीचं पहिलं पथक आहे या ठिकाणी हजर झालं होतं. त्याच्यानंतर इथं माध्यमांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही कायदा सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेच्या 10 नेत्यांना देखील ईडी लवकरात लवकर त्यांच्या घरी छापेमारी करणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे. सध्या तरी सर्वात महत्त्वाचं म्हणलं जात आहे ते म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. एकंदरीत काय निष्पन्न होतं की राजकीय सूडबुद्धी आहे हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. मनुश्री, पण निवृत्ती, आज बरोबर आपण होतं, प्रताप सरनाईक सध्या कुठे आहेत, त्यांच्याबद्दल काही कळलंय का आणि साधारणतः कुठे आणि किती जण छापेमारीसाठी पोहोचलेले आहेत किंवा प्रताप सरनाईक यांच्याकडनं सुद्धा काही वक्तव्य आलंय का? मनुश्री, सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान ईडीचं जे पहिलं पथक आहे ते प्रताप सरनाईक यांच्या हिरानंदानीचे जे माझ्या पाठीमागे जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये हजर झालं. परंतु प्रताप सरनाईक असतील किंवा त्यांचे दोन्ही जी मुलं आहेत ते पूर्वेश सरनाईक आणि दुसरा मुलगा आहे त्यांच्या घरी देखील ईडीची छापेमारी सुरू झाली. परंतु प्रताप सरनाईक असतील किंवा त्यांचे जे कुटुंबीय असतील हे सध्या आता ठाण्यामध्ये नाही आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य अजून तरी केलेलं नाही. परंतु आता असं समजलं जात आहे की ते लवकरात लवकर याबद्दल वक्तव्य करतील. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला सुरुवात झालेली आहे की कुठेतरी सूडबुद्धीचं राजकारण केलं जात आहे. कारण की जर आता याच्या अगोदरचं जर आपण प्रकरणं जर पाहिली, अर्णव नाईकवरती हक्कभंग प्रस्ताव असेल किंवा कंगना राणावरती वेळोवेळी बोलण्याचं जे भाष्य करत होते प्रताप सरनाईक, त्याच्यानंतर अनेक या गोष्टी होत्या. त्या शिवसेनेची भूमिका चोखपणे मांडण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा होता तो म्हणजे प्रताप सरनाईक यांचा. याच्यातूनच कुठेतरी सूडबुद्धीचं राजकारण केलं जात आहे अशी सध्या तरी राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. परंतु भाजपकडून याला दुजोरा दिला जात आहे आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याकडून असं बोललं जात आहे की कुठेतरी शिवसेना भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत आहे आणि आपल्या हाती ज्या राष्ट्रीय यंत्रणा आहेत त्याचा कुठेतरी वापर करून आम्हाला कुठेतरी कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे असे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झालेली आहे. इतकंच नाही, आपण बघतोय की निवृत्ती काय आता ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता की प्रताप सरनाईकच नाही की इतरही शिवसेनेचे काही नेते अडचणीत येऊ शकतात, त्यांना सुद्धा ईडीची नोटीस जाऊ शकते, या संदर्भात काही अधिक माहिती मिळाली आहे का? कारण आज आपण बघतोय इतर 10 ठिकाणी सुद्धा मुंबईत छापे पडणार असल्याचं बोललं जात आहे.
नक्कीच मनुश्री, आता तरी सध्या तरी जे आहे ते आता फक्त प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्या ऑफिसमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे. परंतु जे शिवसेनेचे 10 नेते आहेत त्यांच्या घरी अजून तरी ईडीची छापेमारी सुरुवात झालेली नाही. त्याच्यामुळे ते कोण नेते आहेत हे बोलणं आता उचित ठरणार नाही. आता सध्या तरी केवळ प्रताप सरनाईकांच्याच घरी ईडी पोचलेले आहे. काही वेळात किंवा काही दिवसात ईडी आहे ते अन्य काही शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी पोहोचू शकते अशी सध्याची माहिती आहे. कारण की प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पोहोचण्याचं कारण म्हणजे आर्थिक गैरव्यवहार असं समजलं जात आहे. परंतु दुसरे शिवसेनेचे जे 10 नेते आहेत त्यांच्या घरी अजून तरी ईडी पोहोचलेली नाही. परंतु यांच्या घरचा तपास झाल्यानंतर किंवा अन्य ठिकाणी 10 ठिकाणी छापे मारलेले आहेत, परंतु अधिकृत माहिती अजून कुठेतरी मिळालेली नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचे नेते आता ईडीच्या रडारवर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण निवृत्ती, त्याचबरोबर आपण बघतोय की फक्त प्रताप सरनाईकच नाही तर पूर्वेश आणि विहंग जे त्यांची मुलं आहेत त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर सुद्धा छापा टाकण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. नक्कीच मनुश्री, पूर्वेश आणि विहंग याच्या घरी देखील छापेमारी केली गेलेली आहे. याच विषयी आपण आपला प्रतिनिधी आहे त्याच्याशीच आपण त्याच्याकडून अधिक माहिती घेऊया. काय सांगशील, प्रताप सरनाईकासोबतच त्यांच्या मुलांच्या विहंग आणि पूर्वेश आहे त्याच्या घरी देखील छापेमारी करण्यात आलेली आहे. सकाळपासून तू इथे आहेस, कशा प्रकारे छापेमारी सुरू आहे? नक्कीच प्रताप सरनाईक जे आहेत ते आधीच सांगितलेले की बांधकाम व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत. ह्यांचा जो पूर्ण व्यवसाय जो आहे, त्यांची 2 मुलं आहेत, पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक. हे दोन्ही पोरं जे आहेत त्यांचा व्यवसाय सांभाळतात. म्हणून ते ह्या प्रताप सरनाईक इथे राहत असले तरी ते वेगवेगळे राहतात. म्हणून त्यांच्या घरी देखील आता ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर येते. ह्या छाप्यादरम्यान नक्की त्यांच्या हाती काय लागतं आणि काय समोर येतं हे पाहणं आता थोडं गरजेचं राहणार आहे. नक्कीच मनुष्य पण पाहतोय की ज्या प्रकारे प्रताप सरनाईक यांचा ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहेत. त्याच्यामुळे त्यांचे जे दोन्ही पुत्र देखील आहेत ते हा व्यवसाय सांभाळत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या घरी देखील ईडीने छापेमारी केलेली आहे. परंतु हे तिघे जी प्रताप सरनाईक असेल, विंग सरनाईक असेल किंवा पूर्वेश सरनाईक असतील, हे तिघेही आता सध्या तरी हजर नाही. त्याच्यामुळे ईडीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ईडी त्यांना केव्हापर्यंत बोलावू शकते आणि त्यांना स्पष्टीकरण जे आहे ते देणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवृत्ती, आमच्यावर असेच थांबा. आपण बघतोय की दुसरीकडे एकीकडे हे राजकीय षडयंत्र असल्याचं किंवा हेतुपुरस्सर अशा प्रकारे छापेमारी झाल्याचं बोलत असले तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष या छापेमारीचं समर्थन करतायत. माजी खासदार किरीट सोमय्या यांची नेमकी काय प्रतिक्रिया ती आपण ऐकूयात. शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या परिवारात अनेक कंपन्या ठिकठिकाणी ईडीने धाडी घातल्या. जर बेनामी कारोबार असेल, बोगस कंपन्या असेल, सरकारी पैसा भ्रष्टाचाराचा पैसा वळवला असेल, पार्क केला असेल तर कारवाई व्हायला हवी. आणि हे जे शिवसेना आणि त्यांचे मोठे मोठे नेते त्यांचा जो मुखिया आहेत त्यांचे महापरिवार पण असेच उद्योगधंदे करतात ते सगळ्यांना माहीत आहेत. ईडीच्या कारवाईचं स्वागत. जर अशा प्रकारे खोटाडेपणा करत असतील, भ्रष्टाचार करत असतील तर कारवाई व्हायलाच हवी असे भारतीय जनता पक्षाचं सध्या तरी म्हणणं आहे. पण निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी थेट याच्या ठिकाणी छापेमारी सुरू आहेत, प्रताप सरनाईक यांच्या घरासमोरच आहेत, तिथेच ते आहेत. निवृत्ती याच्याकडे जा. निवृत्ती, आपण बघतो की काय मध्ये नोटीस खरं तर पाठवली जाते आणि असं सुद्धा बोललं जाते की जेव्हा पुरावे असतात त्याच्यानंतरच अशा प्रकारे छापेमारी केली जाते. हे सुद्धा तथ्य डोळेझाक करून चालणार नाहीये. नक्कीच मनुष्य, ईडीची जेव्हा केव्हाही चौकशीसाठी किंवा त्यांच्या घरी छापेमारी केली जाते त्याच्या अगोदर जी आहे ती नोटीस पाठवली जाते. परंतु नोटीस ही अजून तरी पाठवली की नाही याबाबत संभ्रम निर्माण आहे. कारण की सकाळीच ईडीचं जे पथक आहे ते ईडीचं पथक हे प्रताप सरनाईकांच्या घरी केलं, त्यांच्या कार्यालयामध्ये गेलं आणि त्यांच्या विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या देखील घरी गेलं. परंतु यांनी नोटीस पाठवली की नाही याबाबत अजून देखील संभ्रम आहे. परंतु ईडीने देखील ज्या प्रकारे त्यांच्या घरी जी छापेमारी सुरुवात केलेली आहे त्या छापेमारीतून काय निष्पन्न होतं ते थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. कारण की जर काही त्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले, त्यांच्या हाती काही आर्थिक गैरव्यवहार आहे असं काही त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांना समजलं तर कोणत्याही क्षणी प्रताप सरनाईक असेल, पूर्वेश सरनाईक असेल आणि विंग सरनाईक यांना मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हजर राहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यांना मग त्यांच्या ईडीच्या हाती काही लागलं तर त्यांना चौकशीसाठी सामोरं जाणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या चौकशीला कशा प्रकारे सामोरे जातील जे तिघेही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ईडीची जी चौकशी आहे ती आता सध्या तरी चौकशी सुरू आहे, छापेमारी सुरू आहे. याच्यातून निष्पन्न जेव्हा होईल किंवा त्यांच्या ईडीच्या हाती जे काही पुरावे लागतील त्या आधारेच त्यांना बोलवण्यात येईल अशी सध्याची माहिती आहे.
निश्चितच निवृत्ती, पण त्याचबरोबर आपण बघतोय की प्रताप सरनाईक किंवा त्यांचे कुटुंबीय कोणताही संपर्क साधत नाहीत किंवा काही बोलायला तयार नाहीत. पण शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का? खरं तर ठाण्यामध्ये त्यांचे सहकारी म्हणायला पाहिजे, एकनाथ शिंदे म्हणायला पाहिजे, किंवा आता जर महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख केला तर जितेंद्र आव्हाड सुद्धा म्हणायला पाहिजे. कोणाकडनं काही प्रतिक्रिया या संदर्भात आली आहे का? नक्कीच मनुश्री, ज्या प्रकारे प्रताप सरनाईक फ्रंटफूटवर येऊन शिवसेनेची भूमिका मांडत होते, परंतु आता कोणत्याही नेत्यांनी याबाबत बोलण्याचं टाळलेलं आहे. सकाळी ज्यावेळेस आम्ही संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेत होतो, संजय राऊत यांनी देखील याविषयी बोलणं टाळलेलं आहे. आपल्यावर माधव भंडारी सुद्धा आहेत भारतीय जनता पक्ष. माधव भंडारी जे आपण बघतोय की एकीकडे ही कारवाई तर सुरू आहे, अर्थातच स्वायत्त संस्था आहेत, मात्र असं असलं तरी हेतुपुरस्सर राजकीय हेतू अभिनिवेशापोटी अशा प्रकारच्या कारवाई होत असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? अशा तऱ्हेच्या कुठल्याही चर्चेला काही अर्थ नाही, कारण ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या केवळ स्वायत्त आहेत अशातला भाग नाही, तर त्यांच्याकडे कोणीतरी तक्रार केल्याशिवाय, कोणीतरी ठोस पुरावे दिल्याशिवाय अशा तऱ्हेची कुठलीही कारवाई या संस्था करत नसतात. हवेमध्ये तीर मारण्याचे उद्योग या संस्था करत नाहीत. त्यामुळे त्यांना जर काही माहिती मिळाली असेल, कुणी काही तक्रार केली असेल आणि त्याच्या आधाराने त्यांनी जर तपास चालू केला असेल, तर त्याचा संबंध राजकारणाशी जोडणं म्हणजे गुन्ह्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करणं असा हा प्रकार आहे. निश्चितच. पण अशा सुद्धा आता म्हणजे खरं तर महाविकास आघाडी सरकारकडनं अशा सुद्धा आल्या की गेल्या 6 वर्षात मग भाजपच्या घरावर का नाही ईडीनं छापा टाकला, असे सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे. त्यावर तुम्ही काही भाष्य करणार का? मग म्हणूनच मी सांगितलं की कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची चौकशी सुरू झाली की त्याला राजकीय रंग लावणं हा गुन्ह्याला संरक्षण देण्याचा प्रकार आहे. संपूर्ण इतक्या वर्षांमध्ये कधीही अंमली पदार्थांची तपासणी करणाऱ्या मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कधी हल्ला झाला नव्हता. तो सुद्धा झाला आणि तो हल्ला करणाऱ्यांना संरक्षण दिलं गेलं, पण पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिलं गेलं नाही ह्याच राज्यामध्ये. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये गुन्हेगारांच्या बाबतीतलं धोरण काय आहे हे सर्व जनता बघते. प्रत्येक गुन्ह्याला राजकीय रंगाचं पांघरून घालून त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करणं एवढं एकच काम ह्या आघाडीचं सरकार करते आणि त्यामुळे जनतेला त्यांचा जो खरा चेहरा तो समजून चुकलेला आहे. धन्यवाद माधवजी, आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघतोय शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापा मारलेले आहेत. मुंबईत अजूनही 10 ठिकाणी अशा प्रकारे छापेमारी होणार असल्याचं बोललं जातं. इतकंच नाही तर शिवसेनेचे इतरही काही नेते आहेत ते सुद्धा त्यांना अडचणीत येऊ शकतात, त्यांना सुद्धा ईडीची नोटीस गेल्याच्या चर्चा आता रंगायला लागलेल्या आहेत. आपण बघतोय हेतुपुरस्सर अशा प्रकारच्या कारवाई झाल्याचं बोललं जात असलं तरी भारतीय जनता पक्षाकडून या सगळ्या कारवाईचं सध्या तरी समर्थन केलं जात आहे. आपण बघता प्रताप सरनाईक सध्या अडचणीत आलेले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरही ईडीने हे छापे मारले आहेत. पुन्हा एकदा जाऊन आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याबरोबर आहेत. निवृत्ती, आपण बघतो मुंबईत इतर ठिकाणी सुद्धा छापे मारले जात असं बोललं जात आहेत. आपण सध्या चर्चा करत होतो की सध्या आपण बघतोय की एक प्रकारे प्रताप सरनाईक किंवा त्यांचे कुटुंबीय काही बोलायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेनेकडनं सुद्धा किंवा कोणत्याही इतर पक्षाकडनं अधिकृत अशी प्रतिक्रिया कोणतीही आलेली नाहीये. मात्र अर्थातच सकाळी 8:30 वाजल्यापासून ही छापेमारी सध्या सुरू झालेली आहे. मिळत असेल तर आपण त्या आनंदाचा भंग काय करायचा, स्वप्न पाहतोच त्यांना. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की हे सरकार 5 वर्ष नाही त्याच्यानंतर सुद्धा मजबूतीनं या जनतेची सेवा करणार आहे. साहेब, प्रताप सरनाईक यांच्या घरी रेड पडली आहे, ईडीची रेड आहे सांगितलं जात आहे. प्रताप सरनाईक हे बरेच प्रमाणात वोकल होते, कंगना रनौत विषय असेल किंवा अर्णब गोस्वामीचा विषय. मी पण आताच ऐकलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे. कंगना रनौत यांनी अमुक असं आहे की आपण जास्त वोकल झालो, भुजबळ जास्ती वोकल झाला, चाल ही केस मागे पवारसाहेब निवडणुकीच्या वेळेला भाषण करायला लागले, ताबडतोब नोटीस. ठीक आहे, हे त्यांच्या हातचे जे बाहुलीच आहे ते सगळं. विरोधी पक्षाचं जे आहे कुठेतरी त्या लोक जी आपल्या सरकार विरोधात किंवा मोदींच्या विरोधात अशा पद्धतीने बोलतात त्यांच्यावरती हे दडपशाही आणण्याचा प्रयत्न होते ना. त्यांच्या दृष्टीनं ती दडपशाही नाही आहे, पण लोकशाहीच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ही दडपशाहीच आहे. सर, आपसे हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से राव साहब दानवे ने कल एक बयान दिया प्रभु, उन्होंने कहा है कि 3 महीनों के अंदर बीजेपी की सरकार बनेगी. उनके बयान को किस तरह देख रहे हैं? अरे भाई, दानवे के बारे में क्या और आप पूछ रहे हो, छोड़ो यार. ये सरकार जो है 5 साल
काम करेगी और उसके बाद में भी ये सरकार, यही सरकार आएगी। ईडी की रेड हुई है, प्रताप सरनाईक एमएलए जो है शिवसेना के, उनके घर पे और ऑफिस पे ईडी की रेड हुई है। इस कार्रवाई को किस तरह देख रहे हैं सर आप? अब मैंने भी सुना है कि ईडी की रेड उनके ऊपर हुई है और ये भी सही है कि बहुत सारे बारे में जो है वो ज़्यादा होकल थे, तो ज़्यादा होकल होना आजकल जो है लोकशाही में जो सोकॉल्ड लोकशाही जो उनकी जो बोल रहे हैं उनको मंजूर नहीं है। But do you think it's a kind of a vendetta politics? और नथिंग इट इज। सर बीजेपी के दो नेता इस तरह के बयान देते हैं, जिस तरह से देवेंद्र फडणवीस बयान देते हैं, कल राव साहब दानवे बयान देते हैं, और उसके बाद बयान के बाद आज इस प्रकार से ईडी की कार्रवाई, तो कहीं ना कहीं आपको लग रहा है कि ऊपर से प्रेशर या किसी प्रकार का जो क्रोनोलॉजी आप कैसे देख रहे हैं? कुछ प्रेशर आवे नहीं आवे ये सरकार चलेगी, बिल्कुल चलेगी, जनता की सेवा करती रहेगी 5 साल उसके बाद में। नेते हे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांना कुठेतरी अशा पद्धतीनं तपास यंत्रणांच्या मार्फत कुठेतरी वेगळ्या म्हणजे आमच्याबरोबर यावं अशा पद्धतीचा हा दबाव आहे।